रामायण आणि महाभारत यामध्ये पितृपक्ष, श्राद्ध आणि तर्पण याचा उल्लेख आहे. असे म्हणतात की पितृ पंधरवड्यात आपले पूर्वज धर्तीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात. दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुराणशास्त्रात 3 ऋण सांगितले आहेत. पहिला देवऋण, दुसरा ऋषी ऋण आणि तिसरा पितृऋण. तुम्हाला या ऋणांसंदर्भात काही करायचे असेल तर पितृ पंधरवड्यात हा उत्तम काळ मानला जातो. सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. आपल्या पितरांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी पितृपक्षातील 15 दिवस सर्वोत्तम मानले जातात. घरामध्ये संकट असतील आणि प्रगतीत अडथळे येत असतील तर पितृपक्षातील इंदिरा एकादशीला काळे तीळ दुधात मिसळून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं. यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि वंशज सुखी राहतात. पितृपक्षामध्ये काळे तीळ पाण्यात मिसळून दररोज सूर्योदयापूर्वी स्नान करावं. काळ्या तिळाच्या वापरानं शनिदोषही शांत होतो. पितृपक्षात संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. यावेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात काळे तीळ टाका. आपल्या पूर्वजांचं स्मरण करून पितृसूक्ताचं पठण करा. यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते. घरामध्ये संकट असतील आणि प्रगतीत अडथळे येत असतील तर पितृपक्षातील इंदिरा एकादशीला काळे तीळ दुधात मिसळून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि वंशज सुखी राहतात. ऋग्वेदानुसार आर्यमा ही पूर्वजांची देवता मानली जाते. पितृपक्षादरम्यान तुम्ही काळ्या तिळापासून बनवलेले लाडू आर्यमा देवीला अर्पण करू शकता. हे अन्न कुत्र्याला दिलं जाऊ शकतं. हे पूर्वजांच्या आत्म्यांना प्रसन्न करतं.